नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला स्विंग ट्रेडिंगबद्दल सांगणार आहे. तर बघा, मी ॲक्सिस बँकचा ट्रेड लावून ठेवलेला आहे. हे बघा, इथून आपल्याला हे बघा 2 मार्चची रॅली बघा. मी तुम्हाला एकदम क्लिअर करून दाखवते. हे बघा, इथून बघा, मी तुम्हाला इथून घ्यायला सांगितलं होतं 1 जून. हे बघा, इथून तर बघा आजपर्यंत जी रॅली आहे बघा, किती छान दिलेला आहे. स्विंग ट्रेडिंगमध्ये असं असतं, आपण शेअर घेऊन होल्ड करून ठेवला तरी चालतं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला लॉस होत नाही. आणि इंट्राडेमध्ये असं असतं की आत्ताच घ्या आणि आत्ताच विका. म्हणजे 15 मिनटाचा चार्ट लावून बघा, 5 मिनटाचं बघा कसं असतं. हे बघा, 5 मिनटाचं लावून बघायचं, 5 मिनटाची मुवमेंट कुठे चाललेली आहे. तर ही बघा, मी तुम्हाला ॲक्सिस बँकची दाखवत आहे. हे बघा, हे आपल्याला इथून आपल्याला इंट्राडेमध्ये बघा, इथून आपल्याला पुढचं सिनॅरिओ दिसत आहे. तर आपण इथून पुढचा ट्रेड घेऊ शकतो. बघा, इथून इथपर्यंत आपल्याला कॅप्चर करता येते. आणि 15 मिनटाचा लावला तर आपण 15 मिनटाचं बघा, इथून आपण बघा तो तरी पण आपल्याला पुढचंच दिसत आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये कसं असतं, इंट्राडेमध्ये पुढचं आणि बायचा ट्रेड घ्यायचा असतो 15 मिनटाचे 5 मिनटाचा टाईम फ्रेमवरती, आणि लगेचच्या लगेच एक्झिट करायचं असतो. म्हणजेच आपल्याला स्कॅल्पिंग करायची असते. आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये कसं असतं, आपण आज जर ट्रेड घेऊन ठेवला बघा, हे 1 मंथला दाखवत आहे मी तुम्हाला. हे बघा, 1 मंथची रॅली आपण आत्ता बघा, हे 1 एप्रिलचं घेऊन ठेवलेलं आहे. तर 1 एप्रिल ते 30 जुलैला बघा किती छान रॅली दिसत आहे. हे बघा, इथून होती याची प्राईज 239. तर बघा, याची प्राईज आता 1169पर्यंत पोहोचलेली आहे. बघा, तो होल्ड करून ठेवायचा असतो. तो आपल्याला 5 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी आपण होल्ड करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला लॉस कमीत कमी होतो आणि प्रॉफिट खूप छान होतं. लॉस होतच नाही शक्यतो, कारण आपल्याला जेव्हा लॉसमध्ये असतो तर आपण तो एक्झिट करायचा नसतो, तसाच आपण ठेवायचा असतो आणि आणखी दुसरा घेऊन घ्यायचा. आणि जेव्हा आपण वॉच लिस्टमध्ये आपण शेअर्स घेऊन ठेवतो, होल्ड करून ठेवतो, तर आपण ते दररोज बघायला नाही पाहिजे. 5 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी घेऊन ठेवतो आणि त्याचे रिटर्न्स ते देतातच. 10%, 15%, म्हणजे खूप छान हळूहळू प्रॉफिट देतो, पण प्रॉफिट खूप छान होतो. आणि इंट्राडे म्हटला की आपल्याला कसा, इंट्राडेमध्ये आपल्याला लॉस पण होतो, स्टॉप लॉस हिट होतात आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला लॉस होतो. आणि आपल्याला बिगिनरसाठी आपल्याला माहिती नसतं की आपण कुठून घ्यायला पाहिजे, कुठून एक्झिट करायला पाहिजे. सपोज बघा, आता आपण इंट्राडेचं सांगते आहे मी. इथून सपोज घेतला तर बघा, इथे आपला एल होतो. आणि हे बघा, मी तुम्हाला 15 मिनटाचं लावून दाखवते. 15 मिनटाचं बघा, पूर्ण साईडवेज आहे. साईडवेज म्हटलं म्हणजे हे बघा, पूर्ण साईडवेज आहे. तर अशा साईडवेजमध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचा नसतो. आणि RSIसुद्धा बघायचा असतो. RSIमध्ये सुद्धा एका रेंजमध्ये आहे. हे एका रेंजमध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला ट्रेड घ्यायचा नसतो. सपोज इथे 60च्या वरती जर ब्रेक केला तर आपल्याला बायची पोझिशन मिळते, आणि इथून 40च्या खाली जर गेला तर आपल्याला पुटची पोझिशन मिळते. आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये होल्ड करून ठेवायचा असतो. आणि त्याच्यामध्ये काहीच घाबरण्याचं कारण नसतं, कारण आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो म्हणजे होतोच. फक्त इंट्राडेमध्ये थोडीशी काळजी घ्यायची असते की आपल्याला स्टॉप लॉस लावायचा असतो, सेटअप पाहिजे असतं छान, आणि आपल्याला थोडे RSI, मूव्हिंग ॲव्हरेज याचं नॉलेज असणं आवश्यक असतं. आणि आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स, मी हे एक्झिट करते. हे बघा, सपोर्ट रेजिस्टन्स कसं लावायचं बघा, मी तुम्हाला लावून दाखवते.
हे बघा, इथून हा आपला सपोर्ट आहे आणि बघा हॉरिझॉन्टल लाईन हा आपला रेजिस्टन्स आहे. हे आपल्याला 5 मिनटात दाखवत आहे. हेच असंच आपण 15 मिनटावर सुद्धा करू शकतो. बघा म्हणजे सपोर्टमध्ये कसं दाखवतं हे बघा. सपोर्टमध्ये आपल्याला हा सपोर्ट आहे. एक मिनिट, हा बघा आपला हा सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. बघा सपोर्टमध्ये बघा ना 24 जुलैला बघा झिगझग असं होत आहे. तर एक नाही एक दिवस हा इथे डाऊन ब्रेक करणार किंवा मग अप ब्रेक करणार. तर आपल्याला इंट्राडेमध्ये खूप छान मुवमेंट मिळतो. आणि ते स्विंगमध्ये असलं तर आपल्याला ते 2-3 महिन्यानी 4-5 महिन्यानी आपल्याला छान मोठं प्रॉफिट देतं. मोठं म्हणजे 10-15%. इंट्राडेमध्ये प्रॉफिटही तेवढंच होतं तर लॉसही तेवढंच. पण आपल्याला सेटअप हवं असतं. आपल्याला स्ट्रॅटजी माहीत पाहिजे, स्टॉप लॉस टार्गेट माहीत पाहिजे आणि बाय कुठे करायचं, एक्झिट कुठे करायचं आणि एल कुठे लावायचा, असं सगळं आपल्याला माहिती पाहिजे. तेव्हा आपण इंट्राडेमध्ये सुद्धा आपण प्रॉफिट करू शकतो. आणि स्विंग ट्रेडिंग तर आहेच आहे.